पावसाअभावी पिकांची अवस्था गंभीर आहे। कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतीये। जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर आहे। चारा छावणी सुरू करण्याची शेतकऱ्यांची आता मागणी होतीये। पावसाळ्याचे 3 महिने उलटून गेले तरी अद्यापही लातूर जिल्ह्यामध्ये पावसानं या ठिकाणी पाठ फिरवली आहे। त्यामुळे आता शेतकरी कुठेतरी हवालदिल होतोय आणि पिकं सुद्धा आता वाळून जाताना दिसत आहेत। आपण सध्या औसा तालुक्यातल्या लांबजना शिवारामध्ये आहोत। आपण जर पाहायला गेलं तर आता ही शेतीची अवस्था झालेली आहे। पूर्ण शेती जी आहे ती आता कोरडी ठाक पडलेली आहे आणि आता सोयाबीन जे आहे ते पूर्णपणे वाळून जाताना या ठिकाणी पाहायला मिळतंय। सध्या सोयाबीन जर पाहायला गेलं तर फुलाच्या अवस्थेत आणि शेंगधारणेला सध्या सुरुवात झालेली आहे। मात्र पावसानं 3 महिन्यापासून जी आहे ती दडी मारलेली आहे आणि एकही सुद्धा दमदार पाऊस या ठिकाणी झालेला नाही। त्यामुळे आता शेतकरी कुठेतरी हवालदिल झाला आहे। सोयाबीन आता पूर्णपणे या ठिकाणी लातूर जिल्ह्यात जर पाहायला गेलं तर सोयाबीनचं हब या ठिकाणी मानलं जातं। मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं उत्पादन लातूर जिल्ह्यामध्ये घेतलं जातं। मात्र यावर्षी सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट येण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि शेतकरी जो आहे तो चातकासारखा आता पावसाची वाट या ठिकाणी पाहतोय। तुरीचं पीक सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे आता वाळून जात आहे। त्याची वाढ सुद्धा खुंटलेली या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पाहायला गेलं तर एकंदरीतच आता लातूर जिल्ह्यातल्या जलसाठ्यात सुद्धा 13% पाणी आता शिल्लक राहिलेलं आहे आणि एकंदरीतच पाऊस जर नाही झाला तर पाणी टंचाईला या ठिकाणी नागरिकांना सामोरं जावं लागतंय। त्याचबरोबर शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हवालदिल झाला आहे आणि त्यामुळे आता शेतीच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालाय। चाऱ्याचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे कुठेतरी आता कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशीच मागणी जी आहे ती आता लातूर जिल्ह्यातल्या शेतकरी वर्गातून केली जात आहे। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। नाहीच हे पाऊस कसलंच पाहिजे। आता आमच्या तळ्यात घोटभर पाणी नाही। पाऊस पडला गेल्यावर काय करणार आहे शेतकरी? तर किती खर्च केला होता, काय काय झालं सांगा यावर्षी? आता खर्च काय, नांगरणीपासून खर्च आहे की, आणि शेतकरी रिकाम आहे। मग आता काय करायचं? किती एकर शेती आहे सांगा सगळं? आमची 5 एकर शेती आहे। आता 50,000 खर्च आलाय। मग आता कुठून घ्यायचा? निसर्ग पडत नाही। शेती 5-6 एकर शेती आहे आम्हाला आणि पेरून आम्ही हे केलं, आमचं सुकून चाललेलं आहे पाऊस नसल्यामुळं। आता काय करावं, जनावराला काय नाही, छावण्या दिले तरी आपल्याला बरं होणार आहे। जनावरासाठी लई आपदा उठले जनावराची। जनावराला हिरवं नाही काय खायला। आता सोयाबीन पेरलेलं वाळून चाललेलं आहे, तरी आता काय करावं? सरकारकडे छावणीची मागणी आहे। छावणी करावं, जनावरांसाठी वैरण उपलब्ध करावं, द्यावं अशी सरकारला आमची विनंती आहे। एवढं जनावरांसाठी द्यावं, करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।